आणि काय हो दादा, काय पुढच्या पिढीला ज्ञान सांगता बरं तुम्ही? आता ही म्हातारी माणसं लय तोंडवर करून पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पोरं वाया गेली. उगाच थोडे गेले. आम्ही वाया गेलो ह्याला काय तर कारण असेल का नाही? अहो तुमची दिवसाची सुरुवात वासुदेवानं व्हायची, आमच्या आयुष्याची सुरुवात पाववाल्याच्या भोंग्यानं झाली. तुम्हाला झोपाय अंगाई होती, आम्ही शांताबाईवर झोपलो. काय फरक आहे का नाही? या लय अवघड आहे. अहो म्हातारा जीव झाला तरी भजन करीत नाही ती. मारुतीच्या वाटेवर बसून पते खेळतात. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतात. ही गुणाची. फक्त पोरच वाया गेल्या. लयच अवघड आहे. पण बाबा ह्या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पुरीत वय, ह्यांना काय लाजायत वय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय, वय ग माय. आता काय करती? आता मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भांगार वास आहे त्या मिसरीचा. कसं नातीला ज्ञानेश्वरी वाचाय सांगणार सांगा बरं? नाही ग माय. धन्य माता पिता लागते बरं का, घरात परमार्थ लागतो. उगच नाहीये हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. कुस तसे